शेवटचा महासागरातलं सागर प्रवाह चक्र समजून घ्यायचं आहे. हिंदी महासागर. हिंदी महासागरामध्ये सुद्धा उत्तर हिंदी महासागर, दक्षिण हिंदी महासागर असे दोन भाग पाडले जातात. पण उत्तर हिंदी महासागराचं चक्र उत्तर पॅसिफिक किंवा उत्तर अटलांटिक महासागरासारखं नाही आहे. त्याचं कारण हेच आहे की उत्तर हिंदी महासागराच्या जर बाजू बघितली आपण, उत्तर हिंदी महासागराची उत्तरेकडून तिन्ही बाजूनं जमिनीचा भाग आहे. आर्क्टिक महासागराचा काही भाग लागलेला नाही. त्यामुळे उत्तर हिंदी महासागरामध्ये एकही थंड पाण्याचा प्रवाह वाहत नाही. नंबर 1. नंबर 2, उत्तर हिंदी महासागरामध्ये वारे 6 महिने नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात, 6 महिने ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. म्हणजे मोसमी वाऱ्याचा पट्टा आहे उत्तर हिंदी महासागर. त्यामुळे उत्तर हिंदी महासागरातले सागर प्रवाह एकसारखे असेच वाहत नाही, तर 6 महिने असे वाहतात, 6 महिने असे वाहतात. त्यामुळं वाऱ्याचा प्रभाव सागर प्रवाहावर पडतो हे कोणत्या महासागरातील सागर प्रवाह चक्रावरून लक्षात येते असा एक वेळेस प्रश्न होता, तर उत्तर हिंदी महासागरातील सागर प्रवाह चक्रावरून लक्षात येते. तर अशा पद्धतीने उत्तर हिंदी महासागरामध्ये मग दोनच सागर प्रवाह आहे. एक आहे उन्हाळी सागर प्रवाह जो घरड्याच्या काट्याच्या दिशेने वाहतो असतो, आणि एक आहे हिवाळी सागर प्रवाह जो घरड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतो असतो. ठीक आहे. घरड्याच्या काट्याच्या दिशेने वाहणारा जो उष्ण सागर प्रवाह आहे, उन्हाळी सागर प्रवाह, यालाच नैऋत्य मोसमी वाऱ्याचा सागर प्रवाह असंही म्हणतात. आणि अपोजिट दिशेने जो वाहतोय घरड्याच्या काट्याच्या, त्याला हिवाळी सागर प्रवाहाबरोबरच ईशान्य मोसमी वाऱ्याचा सागर प्रवाह असंही म्हणतात. आणि हे दोन्ही सागर प्रवाह उष्ण पाण्याचेच आहेत. शीत पाण्याचा प्रवाह उत्तर हिंदी महासागरामध्ये वाहत नाही. ठीक आहे. तर उत्तर हिंदी महासागरात दोनच सागर प्रवाहाचे नाव आहेत. याच ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत बघा. उन्हाळी उष्ण सागर प्रवाह आणि हिवाळ्यातील ईशान्य मान्सून वाऱ्याचा सागर प्रवाह. यालाच तुम्ही नैऋत्य मोसमी वाऱ्याचा सागर प्रवाह असंही म्हणू शकता. तर दोन्ही पण उष्ण पाण्याचेच प्रवाह आहेत, हे लक्षात घेतले पाहिजेत. ठीक आहे. तर उत्तर हिंदी महासागरातलं चक्र क्लिअर कट आहे. आता उत्तर हिंदी महासागर आणि दक्षिण हिंदी महासागर आहे, याच्यामध्ये थोडक्यात फरक लक्षात घ्या. हिंदी महासागराचा भाग पश्चिमेकडे आफ्रिका खंड आहे, उत्तरेकडून तिन्ही बाजूला आशिया खंड आहे, पूर्वेला ऑस्ट्रेलिया खंड आहे, आणि खाली दक्षिणेला दक्षिण महासागर लागत असतो. यांच्या दरम्यान हा हिंदी महासागर आहे. हिंदी महासागरांना टोटल एरिया जवळपास 735 लाख चौरस किलोमीटर एरिया व्यापला गेलेला आहे. ठीक आहे. आणि या हिंदी महासागरामध्ये मोसमी वारे वाहत असल्यामुळे इथं मोसमी वाऱ्याचा पगडा जास्त पडताना दिसतो. मग आता हा भाग एकदा मोठा करून घेऊ आपण. ठीक आहे. हा विषुववृत्तीय पट्टा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी एक सागर प्रवाह तयार होतो. हा नैऋत्य मोसमी वाऱ्याचा उष्ण सागर प्रवाह म्हणतो आपण त्याला. हा नैऋत्य वाऱ्याचा जो उष्ण सागर प्रवाह आहे या ठिकाणी तयार होतो. या ठिकाणी दक्षिण विषुववृत्तीय सागर प्रवाह असतो. दोन्ही पण उष्ण पाण्याचेच आहे. हा इथं इंडोनेशिया नावाचा देश इथून तयार होतो, असा पश्चिमेकडे वाहत जातो असतो असं, आणि असा जातो इथं. ठीक आहे. असा जाऊन तो जातो पुढं तांबड्या समुद्रामध्ये, तांबड्या समुद्रातून येतो असा. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं मग परत अरबी समुद्रात येतो, इराणच्या खाडीत जातो, इराणच्या खाडीतून येतो, भारताच्या पश्चिमेकडून वाहत येतो अरबी समुद्रातून, इकडं श्रीलंकेला वळसा घालून बंगालच्या उपसागरात येतो, बंगालच्या उपसागरातून असं जात परत या ठिकाणी येऊन मिळत असतो. तर अशा पद्धतीने याला जागोजागी वेगवेगळे नावं नाहीत. याला एकच नाव आहे नैऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रवाह किंवा उन्हाळी सागर प्रवाह असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. आणि हा 6 महिने मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 6 महिने जवळपास असा वाहतो असतो घरड्याच्या काट्याच्या दिशेने. ठीक आहे. आणि 6 महिने मग नंतर वारे असे वाहत असतात म्हणून असा वाहत होतो. नंतर वारे असे व्हायला लागतात ईशान्येकडून नैऋत्येकडे. ठीक आहे. आणि मग हा प्रवाह असं वाहणं हळूहळू गती कमी होत जाते, आणि गती कमी होत जाताना मग एक वेळ थांबून जाते, आणि त्याच्यानंतर मग त्याच दिशेनं त्याच ठिकाणा बसून असा पाण्याचा प्रवाह व्हायला लागतो असतो बघा. याला म्हणायचे ईशान्य मोसमी वाऱ्याचा प्रवाह. मग इथून सुरुवात होतो, या डायरेक्शन याच ठिकाणून वाहत असतो, फक्त तिथं दाखवता येत नाही म्हणून आपण असं दाखवतोय.
इथून अशा पद्धतीने व्हायला लागतो, याच मार्गाने वाहत असतो तो, असं पुढं इराणच्या खाडीत जाऊन येतो असतो, नंतर तांबड्या समुद्रात चक्कर मारून येतो असतो, असा येऊन मग या ठिकाणी याच मार्गाने पूर्वेकडे जात असतो. ठीक आहे. तर असं हे चक्र कंप्लीट होत असेल तर ईशान्य मोसमी वाऱ्याचा प्रवाह म्हणजे हिवाळी प्रवाह म्हणतो, आणि असं वाहत असेल घड्याळाच्या काट्याची दिशेनं तर नैऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रवाह किंवा उन्हाळी सागर प्रवाह, दोन्ही पण उष्ण पाण्याचेच प्रवाह आहेत. ठीक आहे. तर हे झालं उत्तर हिंदी महासागरातील प्रवाहाचं चक्र. दोनच सागर प्रवाह आहे तिथं, ते लक्षात घ्या. आता दक्षिण हिंदी महासागराची एरियाबद्दल लक्षात ठेवा. दक्षिण हिंदू महासागरामध्ये ही दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह आहे. हा असा पश्चिमेकडे जातोय, इथं अडवला जातो आफ्रिकेला. अडवला गेला की याच्या दोन शाखा तयार होतात. एक उत्तरेकडे जाते विषुववृत्तीय प्रतिप्रवाह म्हणून. ठीक आहे. याची एक शाखा येत असते बघा अशी, आणि याला जाऊन मिळत असते. ठीक आहे. हा विषुववृत्तीय प्रतिप्रवाह आहे. ठीक आहे. आणि याची एक शाखा दक्षिणेकडे जात असते. दक्षिणेकडे इथं मादागास्कर नावाची बेटं लागतात. इथं अडवला गेल्यामुळे एक मादागास्करचे पूर्व भागातून दक्षिणेकडे येत असते, एक पश्चिम भागातून दक्षिणेकडे येत असते. पूर्व भागातून जी दक्षिणेकडे येते त्याला म्हणायचं मादागास्करचा प्रवाह, उष्ण पाण्याचा. आणि पश्चिमेकडून जे येते इथं मोझांबिका नावाचा देश आहे, मोझांबिकाचा प्रवाह. मग हे दोन्ही प्रवाह मोझांबिकेच्या दक्षिण भागात एकत्र येतात आणि असे खाली जात असतात बघा. इथं खाली जाताना इथं आगोल्लास बेट लागत असतात, म्हणून याला म्हणायचं आगोल्लासचा प्रवाह. ठीक आहे. आता आगोल्लासचा जो प्रवाह आहे हा प्रवाह खाली येत जातो आणि इथं आफ्रिकेच्या दक्षिण भागातून वाहणाऱ्या शीत पाण्याचा जो प्रवाह आहे याला पश्चिमी वाऱ्याचा शीत प्रवाह म्हणायचा आपण. या पश्चिमी वाऱ्याच्या शीत प्रवाहाला जाऊन मिळत असतो बघा. मग हा येतो पश्चिमी वाऱ्याचा शीत प्रवाह, आणि हा पश्चिमी वाऱ्याचा शीत प्रवाह खाली इकडं ऑस्ट्रेलियाला अडवला जातो, आणि एक शाखा मग पुढं पॅसिफिक महासागरात जाते. ती एक शाखा ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागातून उत्तरेकडे येते आणि याला जाऊन मिळत असते. याला म्हणायचं पश्चिम ऑस्ट्रेलियन शीत प्रवाह. ठीक आहे. म्हणून ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागामध्ये वाळवंट तयार होतं, ज्याला व्हिक्टोरियन वाळवंट किंवा पश्चिम ऑस्ट्रेलियन वाळवंट असं नाव दिलं जाते. तर हा शीत पाण्याचा प्रवाह दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाला येऊन मिळत असतो. तर दक्षिण हिंदी महासागरामध्ये सगळ्यात पहिला प्रवाह येतो दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह, नंतर मोझांबिका मादागास्करचा प्रवाह, नंतर आगोल्लासचा प्रवाह, नंतर पश्चिमी वाऱ्याचा प्रवाह आणि पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह. त्याच्यानंतर दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह आणि उन्हाळी प्रवाहाचे एक एक शाखा तयार होतो आणि विषुववृत्तीय प्रतिप्रवाह तयार होतो, आणि तो दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाला येऊन मिळत असतो. त्यामुळं दक्षिण भागातलं प्रवाहाचे चक्र या पद्धतीनं समजून घ्यायचे. ठीक आहे. हा नैऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रवाह, ईशान्य. उत्तर दक्षिण भागामध्ये हे विषुववृत्तीय प्रतिप्रवाह आहे, हे दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह, आणि याच्या दोन शाखा मोझांबिका मादागास्कर दोन्ही एकत्रित आल्यात आगोल्लास. हा पश्चिमी वाऱ्याचा प्रवाह आणि पश्चिम ऑस्ट्रेलियन शीत प्रवाह. दक्षिण हिंदी महासागरातल्या प्रवाहाची नावं लक्षात घ्या. दक्षिण विषुववृत्तीय उष्ण पाण्याचा प्रवाह, मोझांबिका आणि मादागास्कर उष्ण सागर प्रवाह, आगोल्लासचा उष्ण प्रवाह, पश्चिमी वाऱ्याचा थंड प्रवाह आणि पश्चिम ऑस्ट्रेलियन थंड प्रवाह. हे हिंदी महासागरातलं आहे. ठीक आहे. आणि यांच्याबरोबर मधल्या भागामधून येत असतो विषुववृत्तीय प्रतिप्रवाह. हा उष्ण पाण्याचा आहे. ठीक आहे. आणि उत्तर हिंदी महासागरात दोनच प्रवाह आहे, उन्हाळ्यातील उष्ण सागर प्रवाह किंवा नैऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रवाह, आणि हिवाळ्यातील उष्ण सागर प्रवाह किंवा ईशान्य मान्सूनचा सागर प्रवाह. तर या पद्धतीनं हिंदी महासागरातील हे प्रवाह चक्र समजून घेतलं पाहिजे.